पावसाळा चालू आहे, सगळीकडे पाऊस चालूच आहे. म्हणून पावसाळ्यामध्ये हमखास आपण मका भरपूर मिळते मार्केटमध्ये. मग मी आज मधुमका आणली होती, स्वीट कॉर्न, ते बनवूयात. मी मका काढून घेतले आणि त्याला आता सोलून घ्यायचं आहे. आणि मका घेताना नाही का तुम्ही थोडीशी निब्बर असलेलीच घ्या, म्हणजे आपल्याला नाही का सोलायला सोपं जातं आहे. कवळी मका जर घेतली तर ते सोलता येत नाही आणि दातामध्ये सुद्धा अटकते. त्यासाठी थोडीशी निब्बर अशी बघून घ्या आणि छान सोलून घ्या. सोलून घेतल्याच्या नंतर गॅसवरती एक पातेलं ठेवायचं आहे. तसं पावसाळ्यामध्ये तुम्हाला खायला काय आवडेल सांगा. मका स्वीटकॉर्न आवडेल किंवा पकोडे आवडतील किंवा चहा आवडेल. चला, गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे. आता यामध्ये पुरेसं पाणी घालूयात आणि मग त्यामध्ये आपण सोलून ठेवलेली मका घालून घेऊयात. खूप कमी वेळेमध्ये आणि लवकर तयार होते आणि खायला मधुमका म्हणजे स्वीट ऑलरेडी गोड त्यामध्ये असते. चटपट, आंबट, गोड, तिखट एकदम मस्त लागते. यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे अजून चव छान वाढेल त्याची. आणि एक वेळा मिसळून घेऊन गॅसचा फ्लेम हाय करून छान उकडत ठेवा. छान अशी एक उकळी आली, एक वेळा छान फिरवून घेऊन बघा, मका छान शिजलेली असेल. जास्त वेळ लागत नाही, खूप लवकर होते, त्याच्यामुळे जास्त गॅसही काही लागत नाही. पटकन अशी होणारी रेसिपी आहे. आता आपण गॅस बंद करूयात. कॉर्न छान शिजलेले आहेत. आता आपण हे एका बॉलमध्ये काढून घेऊयात. मी याच्यामध्ये काढून घेतले. आता यामध्ये आपण मसाले घालूयात. थोडंसं लाल तिखट घाला आणि थोडंसं जिरा पावडर घालायचं आणि त्याबरोबरच काळं मीठ घालायचं. तुमच्याकडे चाट मसाला असेल, आवडत असेल तर तेही घालू शकता. आणि यावरती लिंबाचा रस घालायचा आणि एकदम छान असं मिसळून घ्यायचं. अरे, इतकं खमंग आणि चवदार लागतं ना, तुम्ही बाहेर खाल्लेच असाल. आणि ही रेसिपी ट्राय करा. 5 मिनटात पटकन संध्याकाळच्या टाईमला. वा वा वा, खूप छान लागते आणि पोटही मस्त भरतं आणि एकदम हेल्दी पण आहे. तेलकट नाही, काय नाही. तर तुम्हालाही ही रेसिपी कशी वाटली तेही कळवा. आणि तुम्ही बाहेर गेल्याच्या नंतर सुद्धा स्वीट कॉर्न खाता का? तुम्हाला काय आवडतं खायला पावसाळ्यामध्ये तेही कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.